वाट अडवायला नाही, दाखवायला आलाय हा तेजा. तुझ्यासाठी तुझ्या संघ. तुझ्यासाठी तुझ्या संघ. रोज रात्री 9:30 वाजता आपल्या सन मराठीवर. सो डील डन करूया. कॉंग्रॅच्युलेशन्स. विल मीट सून. ओके ओके. विक्रांत, हे काय केलंस? त्यांची अट मान्य करायची काहीच गरज नव्हती. आपल्याला डील डन करायची होती ना, काही ऑप्शन नव्हता आपल्याकडे. अरे हो, पण मी आहे ना इथे त्यासाठी. मी इथे असताना तू मध्ये का बोललास? हे बघ, यू आर जस्ट अन एम्प्लॉय. हे नेहमी लक्षात ठेवायचं. काय बोलताय सर? एक्झॅक्टली सर. हे बघ, मी इथे तुझा बॉस आहे, याचं नेहमी भान ठेवायचं. सॉरी. एवढ्या मोठ्या कॅम्पेनचं फेस ती बावट मुलगी. अरे इम्पॉसिबल आहे. हो, पण त्याशिवाय ते डील डन नव्हते करणार ना. हे बघ, ही डील कितीही महत्वाची असली तरी मी त्या बावट मुलीच्या मागे नाही जाणार आहे. मला तिला इतकी व्हॅल्यू नाहीच द्यायची आहे. हो, पण डील साठी करावं लागेल ना. आपण मार्केटमधून लोन घेतलंय. जर का डीलच फायनल नाही झाली तर आपण काय करायचं? मला कळत नाहीये. एकीकडे इतकी महत्वाची डील आणि दुसरीकडे ती न आवडणारी बावट राणी. मला कळतच नाहीये मी काय करू. मी लग्न करणार नाही. मग मी जिद्दी नाही राहणार. जीव देत आहे का काय? लग्न करून जर तुम्हाला आनंद मिळणार असेल ना, करते मी लग्न. राणे, ए हुकमाची राणी, कुठं हरवलीस? तुझ्याकडे 32 ठाव आहे ना, कुठं गायब झाली? तुझ्या चेहऱ्यावरच दिसना झाली म्हणून विचारलं. मला लग्न करावं लागणार आहे रतन. आता माझं लग्न होणार आहे. मग चांगलं आहे की येडी, माझा चेहरा पाडून काय बसलीस? यात काय भारी? मला आई बुवांना, गोट्याला, तुम्हा सगळ्यांना या वस्तीला सोडून नाही जायचं. अरे आता राणे, लग्न करून सासरी जाणार म्हणजे तू काय सगळ्यांनी सोडून जाणार असं असतंय का? अरे पण लग्न झाल्यावरती घर तर सोडून जावंच लागल ना. मी कशी राहू तुमच्या सगळ्यांपासून दूर? अरे इथे वस्तीत कसं हाक मारली तर आपली माणसं आहेत हे मला माहितीये. तिकडं कोणाला हाक मारणार आहे? आई बुवांना जर माझी गरज लागली तर उठसूट येता येणार आहे का वस्तीत मला? मी एकटी पडणार आहे. काय का आता? अरे मला इथे एवढं टेन्शन आलं आणि तू हसतोस. अगं मग हसू नाही तर काय करू? तू बोलतेसच तशी. मला एक सांग, तुझं लगीन होणारच नव्हतं असं वाटलं होतं का तुला? आता तुझं वय झालंय म्हणल्यावर तुझं लग्न पण होणार, तुला सासरी पण जावं लागणारच का नाही? अरे पण हा अन्याय नाही का? आता आई बुवांना मी सोडून दुसरं कोण आहे बरं सांग? अरे थकलेत आता ते. आणि नवरा मुलगा जातो का त्याचं घर सोडून, मग मी का म्हणून जायचं? हे बरोबर आहे तुझं, पण माझ्याकडे काय तुझ्या या प्रश्नाचं उत्तर नाही. हा, पण तुला मी एक सांगू शकतो. तुझं लग्न झालं का नाही की नवऱ्याला डायरेक्ट ऑर्डर दिली का तर सांगायचं, मी माझ्या आईला आणि बुवासनी भेटायला रोज जाणार. आणि ओ गोट्याला, रतनला आणि वस्तीतल्या सगळ्यांनी भेटायला जाणार. आमचा कल्ला असाच चालू राहणार, पण तू आमच्यामध्ये अजिबात पडायचं नाही. आणि ऐकणार आहे का तो? का काय झालं ना ऐकायला? अगं तुझं ना ऐकायची एवढी हिंमत आहे कोणाच्यात? तू मला फक्त सांग, तुला कसला नवरा पाहिजे? चांगला. अगं चांगला म्हणजे कसला? आता चांगला म्हणजे स्वभावानं, मनानं चांगला पाहिजे बघ. है ना? दिसणं वगैरे काय आपल्या हातात नसतं, पण माणूस मनानं चांगला असणं, स्वभावानं चांगला असणं जास्त महत्वाचं आहे. शरीरानं धडधाकट असला म्हणजे झालं. त्याला ना माणसांची किंमत असली पाहिजे. जीवाला जीव देणारा पाहिजे. है ना? कष्टाची लाज नको वाटायला. समजुतीनं घेणारा पाहिजे. मी कसं त्याच्या आईवडिलांचं आपलं म्हणून सगळं करल ना, तसं त्यानं पण माझ्या आईबुवांचं केलं पाहिजे. हे मी म्हणतो तेच खरं, मी म्हणाल ते ऐकायचं, असं बोलणारा नको. मग सरळ सांग की आपल्या इंद्रा साहेबासारखं अजिबात नकोय म्हणून. हा, तसला तर अजिबात नको बाबा. बरं चल,
मला दुकानात जायचंय, मी येते. हा ये, मी पण जातो घरी. हा खरंच एवढं राणीच्या मनासारखं व्हायला पाहिजे. लय सोसलंय तिनं. नाही सर, बट ऍक्च्युली हो. ओके फाईन. सगळीकडे ती राणी आडवी येते. काय तर म्हणे तिच्यासोबत एव्ही शूट करायचं म्हणतात. काय लॉजिक आहे? आपल्या एवढ्या मोठ्या फॅक्टरीचा चेहरा ती गावंढळ मुलगी. पॉसिबल आहे नाही म्हणतात का ते? नाही ना, डेट फायनल करून ठेवली त्यांनी. परवा शूट करायचं म्हणतात. काय सुख मिळतंय तुला असं बघून? आता एका कामगार पोरीचे पाय धरायला लागणार तुला. म्हणजे तू एवढा शिकलेला, फॉरेनला राहून आलेला, त्यात कंपनीचा MD आणि प्रोजेक्टचा फेस कोण असणार आहे? तर ती गावंढळ राणी. सो चीप यार. नाही मला कळतच नाही, म्हणजे क्लायंट ही डिमांड कशी करू शकतात? आपण मालक होत आणि ती कामगार आहे आणि आपण तिच्या मागे लागायचं. डिस्गस्टिंग. हां, पण आता क्लायंटची डिमांड नाही म्हटल्यानंतर आपल्याला करावं लागणार ना. तुला तिला विचारावं लागेल. करावं लागणार म्हणजे? कोण आहे ती? एक साधारण कामगार आहे ती. मला एक कळत नाही तिला का सगळे एवढे डोक्यावर बसून ठेवताय. नाही, मी हे होऊ देणार नाही. माझ्या विरोधात गेली होती ती या कंपनीत. आबांना सुद्धा माझ्या विरोधात भडकावलंय तिने. मी हे होऊ देणार नाही. हो, मग क्लायंटची ती डिमांड आहे आणि आपला प्रोजेक्ट स्टेकवर लागलाय म्हणून काय ते 1.5 दमडीच्या मुलीला मी कन्व्हिन्स करायचं? कन्व्हिन्स कशाला करायचं? कामगार म्हणून दिलेलं काम करणं हे तिला भाग आहे. आता एव्ही शूट करणं हा काय तिच्या कामाचा भाग नाही, पण आपल्याला माहिती आहे ती मुलगी कशी आहे, नियम अटी या मार्गावर चालणार आहे. त्याच्यामुळे ती नाही म्हणेल याचीच शक्यता मला जास्त वाटते. हां, पण तरी तिला विचारावं लागेलच ना. ठीक आहे, विचार तू. विचार म्हणजे? हो, हे बघ विक्रांत, तिला कन्व्हिन्स करून रेडी करायची जबाबदारी तुझी असणार आहे. पण आय डोंट नो, तू काही कर, कसंही मॅनेज कर, पण मला ती शूटसाठी इथे उद्या हवी आहे. चांगलाच गेम खेळला याने. मलाच बळीचा बकरा बनवला. बरं, आपण ते जे नवीन मशीन्स मागवले आहेत त्याच्या कोटेशनच्या फाईल्स कुठे आहेत? त्या घरीत बहुतेक. व्हॉट? हां, ते गडबडीमध्ये राहिल्यात. का केअरलेस कसा वागू शकतोस तू? मला त्या फाईल्स हव्या आहेत, घेऊन ये. आत्ता? हो, आत्ताच. फाईल्स घेऊन ये आणि येताना त्या मूर्ख मुलीला कन्व्हिन्स कर. लवकर जा, आपल्याकडे वेळ नाहीये. तुला चांगलं माहिती आहे मला वेळ वाया गेलेला आवडत नाही. हरी अप. ओके. तू काय स्वतःला माझा पण मालक समजतोस? नोकर आहे मी तुझा? जरा थांब. एकदा मालक होऊ दे या कंपनीचा, मग तुला दाखवतो. आता बघ त्या राणीशी बोलून तुला कसं कामाला लावतो. आई, मी काय म्हणते? काही नाही, राहू देत. अगं राहू दे म्हणजे? जे बोलायचे ते बोल. हे असं न सांगू ना माझ्या मनाला उगाच रुखरुख लावू नकोस. आई, खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला सांगणार नव्हते, पण ते सांगणं तितकंच गरजेचं आहे. उर्मिला बोल. आई, हो आपल्याला जी गोष्ट नको आहे ना तीच घडतीये. त्या राणीनं आपल्या इंदिरा भाऊजींना व्यवस्थित घोळात घेतलंय. म्हणजे बघा ना, आता मी केटींना फोन केला होता आणि केटींना बजावून सांगितलं होतं की मालती आई इंदिरा भाऊजींसाठी डबा घेऊन स्वतः येतात वस्तीमध्ये. ते त्या मुलीला कळालेलं असणार. मग काय, तिनं त्या केटींना आबांचा धाक दाखवलाय आणि मुद्दामून इंदिरा भाऊजींना स्वतःच्या हातचं खायला घातलंय तिनं. म्हणजे हे सगळं तिने मुद्दाम केलंय? नाहीतर काय आई. आता बघा ना, वस्तीमध्ये सुद्धा माच करते ती मुलगी. आता फॅक्टरीमध्ये सुद्धा तेच करते ती.
आता फॅक्टरीत काय केलं तिने? मला विक्रांतचा फोन आला होता आणि आता इंदिरा भाऊजींना पण तिच्या हातापाया पडावं लागणार आहे असं म्हणत होता तो. उर्मिला, तोंडाला येईल ते बोलू नकोस. म्हणूनच मी सांगत नव्हते आई तुम्हाला. चिडलात ना तुम्ही माझ्यावर? आता त्या प्रोजेक्टसाठी विक्रांत आणि इंदिरा भाऊजी किती दिवस रात्र राबतायत आणि त्या प्रोजेक्टच्या क्लायंटला काय हवंय तर त्या राणीचा फेस. आणि ते कशासाठी? त्यांच्या त्या प्रोजेक्टसाठी. काय? या फडतूस मुलीचा फेस हवाय त्यांना या प्रोजेक्टसाठी? हो नाही, ते क्लायंट ज्या वेळेला आले होते ना फॅक्टरीमध्ये तेव्हाही सतत त्यांच्या पुढे पुढे करत होती. त्यांना व्यवस्थित घोळात घेतलेलं असणार तिने आणि व्यवस्थित प्लॅन करून तिचा चेहरा वापरायला सांगितलेला असणार. म्हणजे कसं, इंदिरा भाऊजी मग तिच्या पुढे मागे करतील ना, महिमाच दाखवणार. अयो, मला हेच कळत नाहीये, ती मुलगी आपल्या इंदिरा भाऊजींच्या एवढं मागे का लागलीये? का त्रास देते ती त्यांना एवढा? बस, आता बस. या राणी नावाचा त्रास मला कायमचा संपवायचा आहे. मला नकोय ती माझ्या इंद्राच्या आजूबाजूला. आता तिचा विषय मी कायमचा संपवते का नाही तू बघच. गजा भाऊ, काही वाढू का अजून? आहे का काय शिल्लक? ते मग राहू द्या की. हे असंही बघा बुवा, त्याचं काय आहे, ज्या कामासाठी आलतो ना तेच मी जरा वाईट जरा जेवण नाही झालं. तुम्ही असं जेवायचा आग्रह करत जाऊ नका बरं का. अहो मला नाही म्हणवत नाही. आणि बघा, ज्या कामासाठी आलो तो तीच विसरलो. ही फोटो पाठवलेत मालतीबाई साहेबांनी. काय राणीशी जरा वाईट वागल्या ना, त्याचं वाईट वाटतंय त्यांना. पण राणीच्या लग्नाचं लयच मनावर घेतलंय बरं का त्यांनी. ह्यो फोटो आणि बायोडाटा पाठवलाय. आपण मलाही सांगा, राणी कुठे आहे? ती बाजारात गेली. हाय का? म्हणजे 70 मूर्तीच हजर नाहीत आणि आम्ही हारतुरे घेऊन आलोय. काय करायचं आता? बरं जाऊ द्या, तुम्ही तरी फोटो बघून घ्या. हे बघा, ह्यो फोटो पाठवलाय. कसं आहे पोरग, आहे का नाही? राजबिंड आहे, रोबाबदार. नोकरीला कुठे? नोकरी बिकरी विश्वास नाही त्याचा. बिझनेस करतो बिझनेस. लाखात एक आहे पोरग. बंगला आहे त्याचा चांगला. अजून काय पाहिजे? शोधून सुद्धा गावायचं नाही असलं पोरग. अहो बघताय काय, लाखात एक पोरगा आहे. बुवा, लॅटरीच लागली तुम्हाला बघा. पण गजा भाऊ, त्यांच्या मागण्या बी मोठ्याच असणार आहो लग्नाच्या. तेच तर. नाही म्हणजे स्थळ चांगलंय पण आमच्या हाताबाहेरच आहे हो. अहो त्यांच्या मागण्या पूर्ण करायला आम्हाला कसं जमणार? काही काळजी करू नका, सगळं होईल. साहेब, मालतीबाई साहेब, तुम्ही या की बसा. अहो, मी पाणी आणते तुमच्यासाठी. नको नको बुवा, मी तुम्हाला म्हणाले होते ना, तुम्ही आता काळजी करायची नाही. सगळं काही मी करणार आहे. यांच्या हॉस्पिटलचा खर्च, ऑपरेशनचा खर्च, राणीच्या लग्नाचा खर्च, सगळं काही मी करणार. काय झालं, असे का बघताय? आता मी म्हणालेच होते ना तुम्हाला, मी जबाबदारी घेणार म्हणून. पण साहेब, पण वा, आजवर तुम्ही किती निष्ठेनं सेवा केलीत आमची. त्याची काहीतरी परतफेड करू द्या मला. आणि तुमच्या राणीला मी आत्तापर्यंत किती चुकीचं समजत आले होते, किती चुकीचं वागले मी तिच्याशी. त्यामुळे आता मला तिच्यासाठी काहीतरी चांगलं करावंसं वाटतंय. तर करू द्या ना मला. तुम्ही आजवर यांची जी सेवा केलीत त्याची परतफेड म्हणून मी इतकं तर करूच शकते ना. हे बघा, यांनाही बरं वाटेल. बघितलं का, किती मोठं मन आहे बाईसाहेबांचं. मला सारखं म्हणतात राणीचं चांगलं झालं पाहिजे, राणीचं चांगलं झालं पाहिजे.
मी स्वतः लक्ष घालणार आहे असं बी म्हणल्या मला. हो गजा भाऊ, आता माणूसच माणसाच्या कामी नाही येणार तर कोण येणार? तुम्ही काळजीच करू नका. जितक्या लवकर होईल ना तितक्या लवकर आपण तुमच्या मुलीचं लग्न उरकून टाकू. नाही म्हणजे स्थळ चांगलं आहे ना, उगाच हातचं कशाला सोडायचं. आणि अहो हल्ली चांगली स्थळं मिळतायत कुठे, म्हणून म्हटलं. आणि यांनाही माझं म्हणणं पटलंय बरं का. तेही जातीने हजर राहणारे त्या लग्नाला, तुमच्या मुलीला आशीर्वाद द्यायला. राणी, मी तू नाईट शिफ्ट करतेस ना, मग आराम करायचं जोडून हे काय? सर काय नाही, ते घरचं जरा काम होतं ते संपून मग आरामच करणार आहे. कमाल वाटते मला तुझी. नाईट शिफ्ट करून घरची कामं करणार आणि मग आराम करणार. राणी किती राबतेस तू. इंद्राला ना कामगारांची किंमतच नाही. खरं आता मी सांगणं चुकीचं आहे, पण फॅक्टरीत जे काय चाललंय, जो काही तमाशा चाललाय ना, तो खरं तर मला बघवत नाहीये, मला पटत नाहीये. कामगारांवर किती लोड येतोय. तुझंच बघ ना, नाईट शिफ्ट करून तू घरी जाणार, घरची कामं करणार आणि मग आराम करणार आहेस. मला वाटतं कामगारांसाठी काहीतरी करावं, पण वाईट याचंच वाटतंय की मी काही करू शकत नाहीये. तुमचं बरोबर आहे सर, मला पण त्यांच्या काही गोष्टी पटत नाहीत, पण असं त्यांच्या मागं आपण त्यांच्याविषयी बोलायला नको. ते एमडी आहेत आपल्या फॅक्टरीचे. हो, पण मग तुम्ही सहन करत बसणार का? आत्ताच बघ ना, आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली. क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की त्यांच्या प्रोजेक्टसाठी व्हिडिओ बनवायचे आणि त्यासाठी त्यांना तुझा फेस हवाय. मी? हो, आणि इंद्राचा त्याला साफ नकार होता. इतकी चिडचिड केली त्याने, नको नको ते बोलला. राणी, इंद्रा माझा छोटा भाऊ आहे, मी लहानपणापासून त्याला ओळखतो. त्याला किंमत नाही माणसांची, आणि त्याचा इगो किती मोठा आहे तू फॅक्टरीत पाहिलंच आहेस. मला म्हणाला जाऊन राणीला सांग, मी सांगेन ते काम करायचं, सांगेन तिथे उभं राहायचं आणि काम झालं की घरी जायचं. अहो सर, पण मला कसं जमणार आहे ते? मी तेच म्हणालो की हे राणीचं काम नाहीये. तर तो म्हणाला की आपण पगार देतो, मी जे सांगेन तेच राणीचं काम आहे. आणि मी तरी काय करणार, शेवटी मलाही ऑर्डर्स फॉलो करायला लागतात. पण वाईट याचंच वाटतंय की तुझे डिसिजन्स तू घेऊ शकत नाहीस, तो इंद्रा घेतोय. उद्या त्या एव्ही मध्ये जर का काही प्रॉब्लेम झाला, काही गडबड झाली तर इंद्रा तुलाच बोलणार ना. सो राणी, मला असं वाटतंय की तू याच्यासाठी स्पष्ट नकार द्यावास. हां, आता हे सगळं मी तुला सांगितलंय, प्लीज मला कळू देऊ नकोस. काय आहे, मला तुझी, माझ्या सगळ्या कामगार बांधवांची खूप काळजी वाटते ग. मी किमान एवढं तरी करू शकतो. आता एवढं बोललोय मी, मला नाही वाटत आता ही हो म्हणेल. हे सगळं काय चाललंय? हे खरंच मला कामावरून काढण्यासाठी चाललंय का? असं असेल ना तर मी तो व्हिडिओ नाही करणार. आपल्याला मोठी ऑर्डर मिळाली. क्लायंटची रिक्वायरमेंट आहे की त्यांच्या प्रोजेक्टसाठी व्हिडिओ बनवायचे आणि त्यासाठी त्यांना तुझा फेस हवाय. मला कसं जमणार आहे ते? मला म्हणाला जाऊन राणीला सांग, मी सांगेन ते काम करायचं, सांगेन तिथे उभं राहायचं आणि काम झालं की घरी जायचं. राणे, अगं दमलीस काय? कर कर, आराम करवायचं, लय तारास करून घेऊ नको. हा हा राणे, आता लवकरच तुझी सगळी काळजी कमी होईल बघ. हे बघ, तुझ्यासाठी एकदम चांगला जागा आलाय. गायब सकाळीच हो म्हणाले लग्नाला आणि लगेच स्थळ पण आणलं. अगं एवढी घाई का करताय? अगं काही कुठं आहे पुरी. आणि तसं बी सगळ्या गोष्टी याच्या यायला झाल्या ना की बऱ्या असतात. तू फोटो तरी बघ आणि मग सांग काय आहे ते, म्हणजे आम्ही पुढची बोलणी करायला मोकळ. अगं पण असं नका करू, एवढी घाई का करताय? बुवा,
एवढी जड झाले का मी तुम्हाला? अगं राणे, हे बघ, ये इकडे बस बा, इकडे हिथं ये. अगं ये नाही, हिथं ये बस बस. अगं राणे, सगळं जुळून आलं ना तरच करायचं बघ. आज स्वतः मालती मॅडम आहेत ना, त्या तुझ्या लग्नासाठी खटपट करतात बघ. काय? कोण खटपट करते? मालती बाईसाहेबच. अगं त्यांना तुझ्यासाठी लय काय काय करायचं आहे. अगं त्यांचा काय संबंध माझ्या लग्नाशी? अगं राणे, आत्तापर्यंत त्या तुझ्याशी जी काही चुकीचं वागल्यात ना त्याचं त्यांना लय वाईट वाटतंय बघ. आणि मला बी असंच वाटत होतं आत्तापर्यंत का मालती बाईसाहेब चांगल्या नाहीत, वाईट मनाच्या आहेत. पण तसं नाही ग, मला आता कळलं या त्या खरंच चांगल्या आहेत आणि मनापासून धडपडतात तुझ्यासाठी. इंद्रजित सर तिकडं व्हिडिओचं फॅड काढून बसलेत आणि इकडं मालती मॅडम माझं लग्न लावायला निघालेत. या दोघांचं नक्की काय चाललंय? आणि राणे, आता मालती बाईसाहेब स्वतः तुझ्या लग्नात लक्ष घालणार आहेत. माझी पोरगा चांगलाच असणार बघ. अगं मोठी माणसं आहेत ती आणि त्यांच्या शब्दाला मान आहे समाजात. तुझ्या लग्नाची आता मला काय काळजी नाही बघ. माझी लेक चांगल्याच घरात जाणार. तुझी नाही, आपली लेक. बरं, आपली लेक. राणे, सांग की ग, पसंत आहे का? नाही म्हणजे पुढचं बोलायला आम्हाला. राणे, तुम्ही म्हणाल तसं. चालू द्या, काम चालू द्या तुमचं. सर, हे कोटेशन्स बघता जरा एकदा. तुम्ही जरा बाजूच्या मशीनवरचं काम बघा. हे सगळं ठीक आहे, पण त्या दुसऱ्या कामाचं काय झालं? दुसरं काम कुठलं? त्या राणीशी एव्ही बद्दल बोलायला सांगितलं होतं ना मी तुला. ओ राईट 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 राईट. सर, त्याच्याशी बोलून काही उपयोग नाही आहे. मी पुन्हा बोलण्याचा प्रयत्न केला आणि तिने ॲज युजल मास दाखवलाय. मला नाही वाटत ते तयार होईल. आय मीन, तिच्या बोलण्यावरून तरी मला असं जाणवलं. हा ठीक आहे ना, तिला एवढा भाव द्यायची काही गरजच नाहीये. आपण दुसरी मॉडेल बघूयात. एक्झॅक्टली, आपण दुसरी मॉडेल बघू शकतो. पण सर, क्लायंट तेच कळत नाही मला. मी क्लायंटला कसं समजवू? सर, रिलॅक्स. अशी चिडचिड करून काहीच नाही होणार. माझ्याकडे एक उपाय आहे. हा, फक्त तुम्हाला त्याच्याशी बोलावं लागेल. सांगू? बोल.